घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्यातील लोक उपवन आणि प्रताप सिनेमा परिसरातील गृहसंकुले अनधिकृत फेरीवाल्यांच्या घराड्यात अडकली असून रहिवासी हैराण होण्याबरोबरच त्यांची सुरक्षा धोक्यात आले. फेरीवाल्यांच्या व्यवसायात कोट्यावधींची हप्तेबाजी होत असल्यामुळे प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप आमदार केळकर यांनी केला असून पालिका, पोलीस आणि वाहतूक विभागाने संयुक्त मोहीम राबवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. ठाण्याच्या खोपट भागातील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात लोक उपवन आणि प्रताप सिनेमा परिसरातील गृहसंकुलामधील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. लोक उपवन गृहसंकुलातील सुमारे 500 रहिवाशांनी सह्यानिशी फेरीवाल्यांच्या जाचाबद्दल निवेदन दिले. गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारासमोरच फेरीवाल्यांनी गराडा घातल्याने रहिवाशांना बाहेर पडणे मुश्किल झाल्याचे रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले. तर दुसरीकडे प्रताप सिनेमा परिसरातील 5 सोसायट्यांसाठी असलेला खाजगी रस्ता देखील अनधिकृत फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्याचे रहिवाशांनी सांगितले. याच मुद्द्यावरून पत्रकारांशी बोलताना आमदार केळकर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. अनधिकृत फेरीवाल्यांच्या व्यवसायात कोट्यावधींची हप्तेबाजी होत असल्याने इतर शहरातील फेरीवालेही ठाण्यात बेकायदेशीरपणे व्यवसाय करतायत आणि संबंधित प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही. या फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असा आरोप त्यांनी केला आहे. भविष्यात गावदेवी अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम घेऊन कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकार विरोधात काल ठाण्यात कॉक्रोच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोदी आणि मेलोनी यांची वेशभूषा केलेल्या तरुणींनी मेलोडी चॉकलेटचे वाटप केले. तसेच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर कॉक्रोच जनता पक्षाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणाविरोधात टीका केली जाते. काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आणि काही तरुणांनी एकत्र येत मासुंदा तलावाच्या कट्ट्यावर अनोखे आंदोलन केले. रॅप सॉन्ग, फ्लॅश मॉब माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला. या आंदोलनात कॉक्रोच पार्टीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले रॅप गाणे वाजवून तरुणांनी फ्लॅश मॉब केले. विशेष म्हणजे मोदी आणि मेलोनीच्या वेशभूषेत आलेल्या तरुणांनी मोदी मेलोनीचा अभिनय करत उपस्थितांना मेलोडी चॉकलेटचे वाटप केले. या आंदोलनात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेवक अभिजित पवार हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळ संबोधले होते. त्यातूनच ही कॉक्रोच जनता पार्टी समाज माध्यमावर जन्माला आले. आपल्या देशात अनेकांना शिक्षण मिळत नाही. ज्यांना शिक्षण मिळते त्यांना नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे तरुण वैफल्यग्रस्त झालेत. या वैफल्यग्रस्त तरुणांना कॉक्रोच म्हणणे संयुक्तिक नाही. भारतात जागतिक सर्वाधिक युवाशक्ती आहे. या युवाशक्तीचा उद्रेक होईल असेच हे भाष्य आहे, असे आमदार आव्हाड यांनी म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. परराष्ट्र धोरण पुरते फसले आहे. अशा स्थितीत कॉक्रोच हा तरुणांसाठी केलेला शब्दप्रयोग अंगाशी आला आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीचे 25 मिलियन फॉलोअर्स आहेत. तेवढे कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाहीत. यावरून तरुणांच्या मनातील राग दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद या आठवड्यात साजरा होणार असून बकरी बाजारात बकरी खरेदीसाठी मुस्लिम धर्मीयांनी गर्दी केली. असे असताना ठाणे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्रीला नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शील्ड टायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले. यातील 3घांविरोधात यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले. हैदर अली कुरेशी, मदार कुरेशी, फिरोज कुरेशी, अर्शद कुरेशी आणि मोहम्मद जफर, मोहम्मद इस्लाम पठाण आणि निजाम शेख, तर मोहम्मद हारून उर्फ मुन्ना फारुख शेख अशी अटक आरोपींची नावे असून या प्रकरणातील मुख्य आरोपी सलमान याचा पोलीस शोध घेत आहेत. शील टायगर येथील ठाकूरपाडा भागात काही जण गोवंश जनावरांची कत्तल करत असून नागरिकांनी कत्तल करणाऱ्यांना
पकडल्याची माहिती शीलडायगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने येथे पाहणी केली असता 8 गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळले. तसेच 2 जनावरांना क्रूरतेने बांधून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात शीलडायगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे 7 जणांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमन 1960 चे कलम 11/11(1) ड 11(1) ई 11(1) फ तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमन 1976 चे कलम 5(5)(अ) 2(5) ब 699 ए आणि भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 3(5), 303, 2, 325 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC पूर्व परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे राबवण्यात आलेल्या विशेष जनजागृती महाअभियानाला विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानाद्वारे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध परीक्षा केंद्रांवर एका दिवसात तब्बल 2406 विद्यार्थी आणि पालकांची प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला आहे. तसेच 475 विद्यार्थ्यांनी 2026च्या प्रवेश परीक्षेसाठी नावनोंदणी केली असल्याची माहिती पालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने दिले. रविवारी झालेल्या UPSC पूर्व परीक्षेदरम्यान विविध परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षात घेऊन हे अभियान आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून ठाणे महापालिका संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. प्रवेश परीक्षा, विद्यावेतन योजना, विद्यार्थी वसतिगृह, मुख्य परीक्षा मार्गदर्शन वर्ग, सराव परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच माहिती पत्रकाचे वितरणही यावेळी करण्यात आले. अकाली जन्मलेल्या व कमी वजनाच्या बालकांमध्ये अंधत्वाचा धोका निर्माण करणाऱ्या आरोपी या गंभीर आजाराच्या तपासणी व उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयातील बाल नेत्र विभागात गेल्या वर्षभरात रुग्णालयात तब्बल 1000 बालकांची आरोपी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 10 बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आलेत. राज्यात ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. आरोपी हा आजार प्रामुख्याने अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतो. वेळेत निदान व उपचार न झाल्यास कायमस्वरूपी दृष्टीदोष किंवा अंधत्व येऊ शकते. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल नेत्र चिकित्सा विभाग कार्यरत असून या ठिकाणी बालकांची नियमित डोळ्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर शुभांगी आंबाडकर यांनी दिले. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या बालकांची विशेष तपासणी केली जाते. आधुनिक
रेंटल कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाळांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार तातडीने उपचार केले जात आहेत। या उपक्रमामुळे अनेक बालकांची दृष्टी वाचवण्यास मदत झाली असून पालकांमध्ये जागरूकता वाढले। यासाठी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर शुभांगी आंबाडेकर, डॉक्टर राहुल गुरव, परिसेविका अस्मिता कदम, शीतल जटार, नीलम निकलजे, कीर्ती बोराडे आदी अथक परिश्रम घेत आहेत। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।